श्री स्वामी समर्थ. मीन राशी 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमच्या मनात सध्या अनेक विचारांची गर्दी आहे का? काहीतरी नवीन सुरू करण्याची इच्छा आहे पण धाडस होत नाहीये का? जुने प्रश्न अजूनही मनात फिरत आहेत का? मे महिना तुम्हाला स्वतःकडे नव्याने पाहण्याची संधी देणार आहे. या महिन्यात तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्या पुढील काही महिन्यांच्या वाटचालीला दिशा देणार आहेत. मग तुम्ही तयार आहात का या बदलासाठी? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मीन राशीसाठी मे महिना कसा असेल. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मे महिना मीन राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक बदल, नव्या संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडतील तर काही गोष्टी तुम्हाला धडा शिकवून जातील. या महिन्यात तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप प्रबळ राहील. तुम्ही घेतलेले निर्णय बहुतेक वेळा योग्य ठरतील. मनात असलेली भीती हळूहळू कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल. काही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी हा योग्य काळ आहे. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. मे महिन्यात ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी थोडी अनुकूल आणि थोडी आव्हानात्मक असेल. काही दिवस तुम्हाला खूप उत्साह वाटेल तर काही दिवस थोडी निराशा जाणवू शकते. पण हीच चढउतार तुम्हाला मजबूत बनवतील. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही नवीन गोष्टी शिकण्याकडे वळाल. तुमच्या मनात आध्यात्मिक विचारही येतील. काही वेळा एकांतात राहण्याची इच्छा होईल पण त्यातून तुम्हाला मानसिक शांती मिळेल. जुन्या चुका सुधारण्याची संधी मिळेल. तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न कराल. लोक तुमच्याकडे नवीन दृष्टिकोनातून पाहतील. तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण वाढेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने मे महिना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढेल. सुरुवातीला थोडा ताण जाणवेल पण हळूहळू तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवाल. तुमच्या मेहनतीचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. नवीन प्रोजेक्ट्स मिळू शकतात. तुमच्या कल्पनाशक्तीमुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसाल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक आहे. टीमवर्कमुळे यश मिळेल. ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार फायदेशीर ठरतील. काही अडचणी येतील पण तुम्ही त्यातून मार्ग काढाल. संयम ठेवा आणि निर्णय घेताना घाई करू नका. तुमच्या प्रयत्नांमुळे महिन्याच्या शेवटी समाधान मिळेल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा महिना मध्यम राहील. उत्पन्न नियमित राहील पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरगुती गरजा, प्रवास किंवा अचानक येणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे पैसे खर्च होऊ शकतात. तुम्हाला पैशाचे योग्य नियोजन करावे लागेल. अनावश्यक खर्च टाळा. बचत करण्यावर भर द्या. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. महिन्याच्या मध्यावर आर्थिक लाभ होऊ शकतो. एखादे थकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. शेवटच्या आठवड्यात आर्थिक स्थिरता येईल. तुम्ही केलेले नियोजन फायदेशीर ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात हा महिना मिश्र परिणाम देणारा आहे. सुरुवातीला थोडे गैरसमज होऊ शकतात पण संवाद साधल्याने ते दूर होतील. तुम्ही जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्या भावना जाणून घ्या. त्यामुळे नात्यात गोडवा वाढेल. अविवाहितांसाठी नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. एखादी खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल. मात्र घाईने निर्णय घेऊ नका. विवाहितांसाठी हा काळ नातं मजबूत करणारा आहे. एकत्र वेळ घालवा. छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एखादी चांगली बातमी मिळू शकते. घरातील वातावरण सकारात्मक राहील. वडीलधाऱ्यांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यांच्या अनुभवाचा उपयोग करा. भाऊ-बहिणींसोबतचे संबंध सुधारतील. काही जुने वाद मिटतील. कुटुंबात एकोपा वाढेल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमची ओळख वाढेल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना थोडी काळजी घेण्याचा आहे. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. योग्य आहार आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. व्यायाम करण्याची सवय लावा. मानसिक ताण टाळण्यासाठी ध्यान किंवा योग करा. त्यामुळे मन शांत राहील. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर उपचार घ्या. आरोग्याची काळजी घेतल्यास महिना चांगला जाईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. वेळेचे नियोजन करा. अभ्यासाची सवय नियमित ठेवा. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. आत्मविश्वास ठेवा. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. तुमची प्रगती निश्चित आहे. आध्यात्मिक आणि वैयक्तिक प्रगती. या महिन्यात तुमचा आध्यात्मिक कल वाढेल. तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल. ध्यान, जप किंवा पूजा केल्याने मन शांत राहील. सकारात्मक विचार वाढतील.
तुमच्या आयुष्यातील काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्वतःच मिळतील. तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न कराल. हा काळ आत्मविकासासाठी उत्तम आहे. पहिला आठवडा नवीन कामांची सुरुवात होईल. थोडा ताण जाणवेल, पण तुम्ही त्यावर मात कराल. दुसरा आठवडा कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंध सुधारतील. तिसरा आठवडा करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. आर्थिक लाभ होईल. चौथा आठवडा मानसिक शांती मिळेल. काही जुने प्रश्न सुटतील. उपाय: गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. गरजूंना अन्नदान करा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. पाण्यातील जीवांना अन्न द्या. एकूण मीन राशीसाठी मे महिना सकारात्मक बदल घडवणारा आहे. काही अडचणी येतील, पण त्या तुमच्या प्रगतीसाठी आवश्यक असतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही नवीन संधींचा फायदा घ्याल. संयम, मेहनत आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही यश मिळवाल. हा महिना तुम्हाला शिकवेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत रहा. धन्यवाद.